नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधूने जे मोबाईलमध्ये फोटो काढलेले असतात, फाईलमधले ते फोटो ती बघते. त्यावेळेस विनायकला दत्तक घेणाऱ्यांचं नाव रत्नपारखी सदन आहे. याच घरात तो आला हे तिला सगळं काही समजतं. त्या क्षणी सिंधू इकडे गोदामावशीला फोन लावते आणि म्हणते, गोदामावशी आपला अंकुर सापडला आहे. त्यावेळेस गोदामावशी म्हणते, कोण आहे? त्यावेळेस लगेच सिंधू म्हणते, आपलं विनूच आपला अंकुर आहे मावशी. असं बोलता क्षणी ती रडायला लागते. त्यानंतर इकडे राघव आणि मधू दोघंसुद्धा बोलत असतात. त्यावेळेस राघव हा कृष्णाला फ्रॉड समजत असतो आणि तो मधूला असं म्हणतो की मला विश्वासच बसत नाही की कृष्णा असं काही करू शकते. कृष्णा फ्रॉड निघली मधू, असं तो मधूशी बोलत असतो. तर इकडे लगेचच सिंधू विनूच अंकुर आहे कळता क्षणी विनूच्या जवळ जाते. विनू हा झोपलेला असतो. अंकुरच्या जे मानेला जन्मखून असते ती जन्मखून इकडे सिंधू चेक करत असते विनूच्या मानेवर आहे की नाही. ती जन्मखून चेक केल्यानंतर विनूच्या मानेवर ती जन्मखून असते जी अंकुरच्या मानेवर असते आणि विनूच अंकुर आहे सत्य आता सिंधू समोर आलेलं असतं. म्हणून सिंधू तिचा मुलगा तिला भेटल्यामुळे प्रेमाच्या पोटी रडत असते. आता कशा प्रकारे सिंधू विनूच अंकुर आहे सत्य राघव समोर आणणार आणि मधूला कायमच्या बेड्या ठोकणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.